डेलीचा हा खास रिपोर्ट. स्वदेशी तेजसने घेतली पहिली झेप. भारतीय हवाई दलाचं सामर्थ्य वाढवणारं, लक्ष्यावर अचूक आणि भेदक मारा करणारं. नाशिकमधल्या ओझरच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कारखान्यात तयार झालेल्या स्वदेशी बनावटीच्या पहिल्या हलक्या लढाऊ विमानानं उड्डाण केलं. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. नासिक के त्र्यंबकेश्वर में भगवान शिव का विराजते हैं, जहां भगवान शिव त्रयंबक के रूप में हमें यह सिखाते हैं कि सृष्टि की रचना, पालन और संहार तीनों एक ही दिव्य चेतना से उत्पन्न होते हैं. नासिक की यह भूमि केवल आस्था की नहीं, श्रद्धा की ही नहीं, बल्कि सेल्फ रिलायंट और कैपेबिलिटी का भी यह प्रतीक बन चुकी है. यहां एक और आस्था है तो वहीं दूसरी ओर इसी नासिक की धरती पर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड का एक गौरवशाली कैंपस भी राष्ट्र की रक्षा शक्ति का वो सिंबलाइज करता है, यानी उसका प्रतीक बनकर खड़ा है. नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कारखान्यात वर्षाला 8 तेजस विमानांची निर्मिती होणार आहे. पुढच्या 2 वर्षात ही संख्या 10 वर नेण्याचा मानस आहे. बंगळुरू नंतर तेजस उत्पादनाची ही तिसरी लाईन आहे. तेजस LCA Mk-1A हे स्वदेशी बनावटीचं आधुनिक आणि हलकं लढाऊ विमान आहे. एका वेळी 3000 किलोमीटर पर्यंत उड्डाण करू शकतं. 50,000 किलोमीटर उंचीवर उड्डाण करण्याची तेजसची क्षमता आहे. तेजसचं वजन 6,500 किलो आहे. वेग प्रति तास 2,205 किलोमीटर आहे. तेजस 5,300 किलो वजनाची शस्त्र वाहून नेऊ शकतं. यात अत्याधुनिक AESA रडार बसवण्यात आलाय. हे रडार एकाच वेळी अनेक लक्ष्य ओळखू शकतं. यातली CIT प्रणाली विमानाला मित्र आणि शत्रूंमधला फरक ओळखायला मदत करते. EW सूट ही प्रणाली शत्रूच्या रडारला फसवण्यासाठी जॅमिंग सिग्नल तयार करतं. शस्त्रास्त्र उत्पादन निर्मितीमध्ये नाशिकच्या ओझरला आणखी बळकट करण्याचा निर्धार राजनाथ सिंहांनी व्यक्त केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये नाशिकच्या टीमच्या योगदानाचा राजनाथ सिंहांनी आवर्जून उल्लेख केला. फाइटर जेट्स, सुखोई, जगुआर, मिराज, तेजस और हेलीकॉप्टर्स के मेंटेनेंस और रिपेयर्स आपने चटपट किए, तुरंत किए. ताकि आपने ये क्यों किए? ताकि भारतीय वायुसेना की ऑपरेशनल रेडीनेस ये बनी रहे, किसी भी सूरत में ये कमजोर न होने पाए. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 नोव्हेंबर 2022 रोजी बेंगळुरूमध्ये तेजस लढाऊ विमानातून उड्डाण केलं. भारतीय पंतप्रधानांनी लढाऊ विमानातून प्रवास केलेला हा पहिलाच होता. देशातील 500हून अधिक देशांतर्गत कंपन्यांनी संयुक्तरित्या हे उत्पादन केलंय. म्हणूनच त्याला स्वदेशी तेजस असं म्हटलं जातं. तेजसच्या उड्डाणामुळं आत्मनिर्भर भारताचा मार्ग आणखी प्रशस्त झालाय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. राज्यामधली पहिली हायड्रोजन बस हे बुधवारी पुण्याच्या रस्त्यांवरती धावली. या बसची ट्रायल रन ही यशस्वीपणे पारही पडली. देशामध्ये 1.5-2 वर्षांपूर्वी हायड्रोजन बसची यशस्वी चाचणी देखील घेण्यात आली होती आणि आता महाराष्ट्रामध्ये लवकरच या बसेस धावणार आहेत. पुण्यामध्ये गेल्या महिन्यात डबल डेकर बसची ट्रायल रन घेण्यात आली होती आणि आता लवकरच या बस PMPMLच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत. बघूयात महाराष्ट्र